नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं राजा नावाच्या व्यक्तीची लग्न मंडपात एंट्री झालेली असते आणि त्याची भेट आता मानिनीताईंशी होते. तर ती मानिनीताईंना विचारतो की ताई, तुमच्या नक्की भावाचं लग्न आहे की बहिणीचं? तर मानिनीताईंना आवाजच येतं. त्या म्हणतात नाही नाही, माझ्या भावाचं किंवा बहिणीचं लग्न नाही, तर माझ्या दोन्ही मुलांचं आहे. आता हे ऐकून राजाला आश्चर्यच वाटतं. राजा म्हणतो काय? अहो, तुमच्याकडे बघून कोणी म्हणणारही नाही की तुमच्या मुलांचं लग्न आहे. अहो, तुम्ही इतक्या गोड आणि सुंदर दिसताय ना की कोणी म्हणणारच नाही की तुम्हाला मुलं आहेत. खरं सांगू का, तुम्हाला जर मुलगी असती ना तर तुमच्या इतकीच गोड दिसली असती. आता मानेताई म्हणतात काहीतरीच काय, मला माहीत आहे तुला नक्कीच विक्रमने पाठवलं असेल माझी मस्करी करायला. हो असं म्हणत आता मानिनीताई विक्रम यांना आवाज देतात. आता विक्रम तिथे येतच म्हणतात, काय ग, काय झालं मानिनी? अगं, पाहुण्यांशी बोलत होतो. काय हे 2 मिनिटं नजरेआड झालो ना तरी सुद्धा तू राहू शकत नाही. तर हो की नाही? तर आता धनराज म्हणू लागतो, अगदी बरोबर. आणि मी सांगू का, मला सुद्धा अशीच पाहिजे. मानिनीताई म्हणतात, म्हणजे तिला शोधण्यासाठी तुम्ही इथे लग्न मंडपात आलाय का? म्हणजे तुम्हाला एखादी मुलगी भेटावी यासाठी? तर राजा म्हणू लागतो, नाही नाही, असं काही नाहीये. माझ्या कॅबमध्ये एका आजींचं पॉकेट राहिलं होतं, म्हणजे त्यांचा बटवा आणि अहेर पॉकेट राहिलं. मग म्हटलं गण म्हणून नको ना, म्हणजेच आजींना रडू यायला नको ना. त्यामुळे म्हटलं की त्यांचं हे बटवा आणि त्यांचं अहेर पॉकेट त्यांना देऊन यावं. आणि या लग्नात मी कोणाचं तरी हसू परत करायला आलो आहे. त्या आजींना जर लग्नाला यायचं होतं आणि त्या जर बटवा आणि पॉकेट विसरल्या तर मग त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू कसं राहील? त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्यासाठी मी इथे आलो आहे. आणि ते जर त्यांना नाही मिळालं तर त्यांचं गणमन होईल ना? आता मात्र विक्रम आणि मानिनीताई यांना या शब्दाचा अर्थ कळत नाही. तर राजा म्हणू लागतो, गणमन म्हणजे रडकुंडीला येतील ना ते, आणि उगाचच लग्नमंडपात गणमन कशाला, म्हणून म्हटलं त्यांचं हसू परत करावं. तर आता विक्रम त्याला विचारतात की तुम्ही कॅब ड्रायव्हर आहात का? तर धनराज म्हणतो, नाही, मी कॅब ड्रायव्हर नाही, मालक आहे. आज काय झालं, सगळे ड्रायव्हर बिझी, म्हणजे लग्नाचं सीझन आहे ना, मग कोणालाच वेळ नाही. मग म्हटलं आपणच कॅब घेऊन जावी. आणि त्यातच त्या आजीने मला रिक्वेस्ट केली, म्हणाला मला लग्नाला सोड. म्हटलं असू देत, आजी आहेत, मग त्यांची इच्छा कशी मोडायची? थोर मोठ्यांचा आशीर्वाद महत्त्वाचा असतो ना, म्हणून मी त्यांना घेऊन आलो. परंतु नेमकं त्यांनी त्यांचा बटवा आणि पॉकेट एकत्रच ठेवलं होतं आणि त्या दोन्ही गोष्टी माझ्या कॅबमध्येच राहून गेल्या. मग म्हटलं आजीचा आशीर्वाद घ्यायची हीच संधी मिळाली आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचं हसू परत आणण्याचीही, म्हणूनच मी हे घेऊन इथपर्यंत आलो आहे. आता माझी कॅब एजन्सी आहे, परंतु कसं आहे ना, नावातच फक्त धन आहे. तर विक्रम म्हणतात, काय? तर आता धनराज म्हणू लागतो, नाही नाही, माझं नाव धनराज दांगट पाटील. विक्रम म्हणतात, खरंच खूप छान नाव आहे. आणि मग तुझे इथे येणं आणि हे एवढंच निमित्त होतं का? तर धनराज म्हणू लागतो, नाही नाही, म्हणजे माझं अजून लग्न झालं नाहीये. मग देवी आईच्या आशीर्वादाने चिमचिम करणारी एखादी सोन पावल्याने आपल्या आयुष्यात तर आली तर आली. म्हटलं या लग्नमंडपात भेटून जाईल. तर आता विक्रम म्हणतात, बरं, तुझं स्वप्न पूर्ण होईलच. तर धनराज म्हणू लागतो, तुम्ही हे बटवा आणि पॉकेट त्या आजींना द्याल का? म्हणजेच तेवढाच त्या माऊलीचा आशीर्वाद. विक्रम म्हणतात, हो आम्ही देऊ, दे बरं. तर आता ज्यावेळी विक्रम त्यातील इयर पॉकेट पाहतात तर त्यावर कुसुम असं नाव असतं. तर त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की कुसुमताई लग्नाला आली आहे. तर मानिनीताई म्हणतात, कुसुमताई? तर विक्रम म्हणतात, हो ना, कुठेही कुसुमताई, असं म्हणत दोघेही इकडे तिकडे पाहतात. तर धनराज त्यांना म्हणतो, मी तुमच्या मुलांना आणि सुनांना शुभेच्छा देऊन येऊ शकतो का? तर विक्रम मानिनीताई म्हणतात, हो ना, काहीच हरकत नाही. आता धनराज पार्थ, काव्या, जीवा आणि नंदिनी यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्याकडे येत असतो. तर इकडे लग्नमंडपात सगळ्या विधी पार पडलेल्या असतात. आता विक्रम धनराजला लग्नमंडपात घेऊन येतात, त्याची ओळख करून देतात. तर त्यानंतर धनराजा चारही जणांना शुभेच्छा देत आता तिथून निघून जातो. आता लग्नाच्या पुढच्या विधीला सुरुवात झालेली असते आणि त्यावेळी नंदिनी आणि जीवा पाटावर बसतात. त्यावेळी नंदिनीचं लक्ष आता जीवाच्या फेट्याकडे जातं, कारण जीवाने फेट्याचा टॅगच काढलेला नसतो. नंदिनी आता जीवाला कुणाहून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवाला काही कळत नसतं आणि म्हणूनच नंदिनी जीवाला कानात सांगण्याचा प्रयत्न करते. जीवा, मी काहीतरी बोलतेय तुमच्याशी, असं म्हणत नंदिनी जीवाला कानात सांगते. जीवा, तुम्ही तुमच्या फेट्याचा टॅगही काढला नाहीये, एवढी कसली घाई असते हो तुम्हाला? तर जीवा म्हणतो, असू देत ना, काहीच हरकत नाही. त्यानिमित्ताने का होईना तू माझी एवढी जवळ आली आहेस. तर नंदिनी म्हणते, जीवा? तर त्यानंतर आता नंदिनी तो टॅग काढण्यासाठी प्रयत्न करते, परंतु हाताने तो धागा काही तुटत नसतो आणि म्हणूनच नंदिनी आता तिच्या दाताने तो धागा तोडतो. तर त्यावेळी मात्र सर्वजण तिच्यावर हसत म्हणतात, काय ग, काय करतेस? त्याचं कान का चावतेस? नंदिनी म्हणते, नाही, तो मी टॅग, असे म्हणत नंदिनी लाजू लागते. तर आता जीवाही म्हणतो, हो ना, माझा कान का चावतेस? नंदिनी म्हणते, जीवा, वा, काहीतरीच काय, असं म्हणत आता नंदिनी आणि जीवा यांची मस्करी चालू असते. नंदिनी आणि जीवा एकमेकांची काळजी घेत असतात आणि तेवढंच एकमेकांवर प्रेमही करत असतात. तर दुसरीकडे काव्या आणि पार्थही पूजेसाठी बसलेले असतात. आता पूजा चालू असताना पार्थला खूप त्रास होत असतो. त्याला गरमी सहन होत नसते आणि त्यात तो एवढा जड फेटा, त्याच्या डोक्याला भरपूर घाम आलेला असतो. आता पार्थ तो फेटा हलवून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असतो. आता हे ज्यावेळी काव्याच्या लक्षात येतं त्यावेळी काव्या पार्थला खुणावूनच विचारते की काय झालंय. त्यावेळी पार्थ काव्याला म्हणतो की पूर्ण घाम आलाय आणि ह्याने सगळा त्रास होतोय.
तर त्यावेळी काव्या आपला रुमाल घेते आणि पार्थला म्हणते तुम्ही घाम पुसा, परंतु पार्थ म्हणतो नाही, नको राहू देत. आता काव्या स्वतःहूनच पार्थचा फेटा थोडा बाजूला करते आणि हळुवारपणे त्याच्या चेहऱ्यावरचा घाम पुसते. आता हे दृश्य मागूनच रम्या आणि वसू वाहत्या पाहत असतात. रम्याचा मात्र चांगला चळफळाट होत असतो. तर काव्या आता पार्थला विचारते, आता बरं वाटतंय ना? तर पार्थ म्हणतो गरमी सहन होत नाहीये. त्यावेळी काव्या आता स्वतःहूनच फुंकर मारत पार्थला शांत करण्याचा आणि त्याला हवा घालण्याचा प्रयत्न करत असते. तर आत्ता कुठे पार्थला बरं वाटत असतं. काव्या पुन्हा एकदा पार्थला विचारते, आता बरं वाटतंय ना? तर पार्थ मान डोलावून होकार देतो. तर त्यानंतर काव्या पुन्हा एकदा फुंकर मारत पार्थला हवा घालण्याचा प्रयत्न करत असते. आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहत असतात. दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवून गेलेले असतात आणि ह्या दोघांचं प्रेम पाहून रम्याचा मात्र चांगलाच अळफळाट होत असतो. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि मुलीच्या आईसाठी, आईवडिलांसाठी अंतःकरण जड करून मुलींची पाठवणी करण्याचा क्षण आलेला असतो. आता लग्नविधी संपूर्ण झाल्यानंतर सर्वच जण बाहेर येतात. तर जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या आता गुरुजींचा आशीर्वाद घेतात. सर्वप्रथम पार्थ आणि काव्य गुरुजींचा आशीर्वाद घेतात, थोर मोठ्यांचा आशीर्वाद घेतात, वसू आत्या आणि त्यानंतर शारदाताई आणि काव्याचे वडील. आता काव्याच्या वेळी आपल्या आईबाबांना जवळ घेते, म्हणजे जवळ येऊन त्यांच्या पाया पडते. त्यावेळी त्यांचं अंतःकरण जड होतं. उगाचच नंदिनी आणि पार्थच्या आधी आणते. ती म्हणते सारे विश्वची माझे घर ही खरी भावना लग्नानंतर स्त्री सांभाळत असते. दोन्ही स्त्री आणि पुरुषाने कुटुंबाशी नानापैताचे नाती जपावे, कारण लग्नानंतर सुनेला सगळीकडे समान मनस्थिती जपावी लागते. समान मानस्थिती जपावी लागते आणि ती मानसन्मानपूर्वक जपावा अशा शुभेच्छा द्याव्या लागतात. तर त्यानंतर शारदाताई काव्याची हारबूच करते. काव्य आणि पुरुषोत्तम नकल करण्यानंतर नंदिनी आणि जीवा यांचा आशीर्वाद घेतात आणि त्यानंतर गुरुजींना कल्याण करतात. त्यानंतर आता सर्वच जण बाहेर येऊन पाठवणीसाठी येतात. आईवडिलांचा आशीर्वाद घेते त्यावेळी मात्र तिचे अश्रू अनावर होतात. काव्या रडतच आपल्या आईला मिठी मारते. तर त्यानंतर काव्या वडिलांना ज्यावेळी मिठी मारते त्यावेळी मात्र तिचे अश्रू अनावर होतात. कारण बाबांची लाडकी असणारी काव्या आता परक्या घरात सून म्हणून जाणार हे त्यांनाही खूप जड जात असतं. आता काव्याच्या वडिलांच्याही डोळ्यात अश्रू असतात, त्यांचेही डोळे पाणावतात. परंतु शेवटी जड अंतःकरणाने त्यांनी काव्याची पाठवणी केलेली असते. तर त्यानंतर नंदिनी आणि जीवा गुरुजींचे आशीर्वाद घेतात, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पुढे येतात आणि वसुवत्या आपल्या आईवडिलांचे तर त्यानंतर नंदिनीच्या आईवडिलांचे आशीर्वाद घेतात. नंदिनी ज्यावेळी आपल्या आईला नमस्कार करते त्यावेळी तिला रडू कोसळतं आणि ती लगेचच आपल्या आईला मिठी मारते आणि खूप रडू लागते. तर त्यानंतर नंदिनी आपल्या वडिलांचे आशीर्वाद घेते आणि त्यांना भट्ट मिठी मारून खूप खूप रडत असते. आता नंदिनीच्या वडिलांना सुद्धा अश्रू अनावर होतात. एक नाही तर आपल्या दोन्ही मुलींची एकत्रच पाठवणी करणं हे त्यांच्यासाठी खूप जड असतं आणि जड अंतःकरणाने दोन्ही मुलींना जवळ घेत त्यांना भरभरून आशीर्वाद देत आता त्या दोघींची पाठवणी करतात. आता लग्न मंडपात सगळ्यांनाच हा क्षण खूप भावनिक असतो. सर्वांचेच डोळे पाणावलेले असतात आणि शेवटी वरातीचा क्षण जवळ आलेला असतो. आता हॉलमधून सर्वजण बाहेर पडतात. तर इकडे वसुवत्या मात्र मागे उभ्या असतात आणि रम्याही तिथे असते. आता रम्या तिथून जाणार तर वसुवत्या तिचा हात धरतात, थांबवतात आणि म्हणू लागतात, रम्या थांब, लग्नही पार पडलं, आता वरातही घरी जाईल, परंतु तू काहीच करू शकली नाहीयेस रम्या. रम्या म्हणते, अगं असं कोणी सांगितलंय? आत्ता फक्त लग्न झालंय, पण ते घरी कुठे गेलेत? आत्ताच तर त्यांची वरात निघणारे, चल चल दाखवते मी तुला, असं म्हणत आता रम्या वसुवत्यांना जबरदस्तीने वरातीसाठी घेऊन येत असते. आता मोठ्या उत्साहात ढोरे ताशांच्या गजरात आता काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी यांची वरात निघालेली असते. आताच वरातीचा क्षण हा सगळ्यात पाहण्यासारखा असतो, कारण यामध्ये फक्त नवरा नवरीच नाही तर मानिनीताई आणि विक्रम यांची थिरकणारी पावले आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो आणि तोच उत्साह वरातीत पाहायला मिळतो. आता मानिनीताई, विक्रम, काव्या, पार्थ, जीवा आणि नंदिनी भरपूर मज्जा करत, भरपूर एन्जॉय करत वरातीत नाचत आता वाजत गाजत अशी देशमुखांच्या घरी वरात निघालेली असते. आता देशमुखांच्या घरी वरात येताच युग धावत पळत येतो आणि म्हणू लागतो, आलेत आलेत सर्वजण, असं म्हणत युग घाईघाईने येतो. आता युग एवढा आनंदात आणि घाईत असतो की समोर उंबऱ्याजवळ डेकोरेशन केलेलं असतं, फुलांनी सजावट केलेली असते आणि त्यावर तांदळाचं माप ठेवलेलं असतं. हेही काही युगला दिसत नसतं. त्यावेळी मानिनीताई ओरडतात आणि म्हणतात, अरे मेल्या पडशील ना, दिसत नाहीये का तुला?
असं म्हणत त्यांनी युगला सावरलेलं असतं. आणि आता सर्वच जण सगळे अगदी नंदिनी, जीवा आणि पार्थ आणि काव्या यांच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असतात. आता जीवा आणि पार्थची एंट्री होते, परंतु ते आपल्या बायकांना उचलून घेऊन येतात. आता हे पाहून मिथुन काका म्हणतात, वरातीत तर तुम्ही तुमच्या वर घेऊन नाचलाच होतात, परंतु आता तरी तुमच्या या बायकांना कडेवरून खाली ठेवाल की नाही? ठेवा बरं खाली. असं म्हणत शेवटी मिथुन काका नंदिनी आणि काव्याला खाली उतरायला सांगतात. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, अहो हे काय चाललंय, प्लीज मला खाली उतरवा. जीवा म्हणतो, नाही ते तर काही जमणार नाही. तर त्यानंतर जीवा आता इकडे पार्थला विचारतो, बडे भैया विचार काय आहे? तर पार्थ म्हणतो, विचार तर खाली उतरायचा नाहीये, परंतु काय करणार ना, हातात थोडी कळ आलीये. तर जीवा म्हणतो, माझेही कसं आहे ना, आमची कारभारी लई भारी आहे हां. तर आता हे ऐकताच नंदिनी म्हणते, अहो काय चाललंय तुमचं? आता जीवा म्हणतो, बरं. आता जीवा आणि पार्थ दोघेही नंदिनी आणि काव्याला खाली उतरवतात. तर त्यानंतर मानिनीताई अगदी मोठ्या उत्साहात आपल्या दोन्ही सुनांचं, आपल्या दोन्ही लक्ष्मींना हळदी कुंकू लावत ते दोघींचंही औक्षण करतात. आणि त्यावेळी मात्र त्यांचे डोळे पाणावरलेले असतात. भरल्या डोळ्यांनी ते आपल्या सुनांना औक्षण करून आपल्या घरात सोनपावलांनी घेत असतात. तर इकडे मात्र पार्थ आपल्या आईची मस्करी करत म्हणतो, माते तुझ्या डोळ्यात अश्रू कशाला? तर मानिनीताई म्हणतात, मेल्या तुला नाही कळणार. अरे तुम्ही आज दुसऱ्यांदा जरी लग्न करत असलात तरी सुद्धा मी पहिल्यांदा सासू झाले असं मला वाटते. आणि आज माझ्या दोन्ही गुणी आणि सुंदर मनमिळावू सुनांचा मी गृहप्रवेश करतेय आणि त्याचेच आनंद अश्रू आहेत. आणि हो, तुम्हाला दोघांनाही मी सांगते, माझी राहिलेली सगळी हाऊसमाऊस मी आता पूर्ण करणार आहे, त्यामुळे कोणीही मला थांबायचं नाही. जीवा आणि पार्थ म्हणतात, नाही आम्ही तर अजिबात काही बोलणार नाही आहोत. तर विक्रम म्हणतात, होणार, तुझी सगळी हाऊसमाऊस पूर्ण होणार मानिनी. आता मानिनीताई खूप खुश होतात. तर काव्या मानिनीताईंना म्हणते, सासूबाई मी काय म्हणते, तुमचे हे दोन्ही घोडे आजच लग्न करून आले तसं समजा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं काही पहिल्यांदाच होतंय असं समजा, बस. तर पार्थ म्हणतो, हो, तुम्ही सुद्धा हे माप ओलांडताना माप म्हणूनच ओलांडला, नाहीतर फुटबॉल समजाल हं. आता मात्र सर्वजण हसू लागतात. तर काव्या म्हणते, काय हे पार्थ? तर त्यानंतर काव्या आता पार्थची तक्रार नंदिनीकडे करते आणि म्हणू लागते, ताई अगं बघ ना, देशमुख आत्तापासनं मला असे चिडवायला लागलेत आणि आत्तापासनं टोमणे मारणार आहेत का? आत्ता लग्न झालंय, अजून गृहप्रवेश झाला नाहीये आणि हे टोमणे मारणार आहेत का? तर त्यावेळी नंदिनी पार्थची मजा घेत म्हणते, पार्थ काय चाललंय, आम्ही आत्ताच यू टर्न घ्यायचा का? आता मात्र पार्थ म्हणतो, नाही नको. तर जीवा म्हणतो, एक मिनिट, आम्ही म्हणजे काय? नंदिनी म्हणते, मग काय, आम्हा दोघींचं लग्न झालं तरीसुद्धा आमची एकच टीम आहे आणि ती कायम तशीच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनी जर आम्हाला दुखवण्याचा प्रयत्न केलात तर मात्र याद राखा हं, कारण आमचं ठरलेलं असतं, आम्ही दोघी एकत्रच जातो आणि येताना सुद्धा आम्ही दोघी एकत्रच येतो. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की आम्हाला त्रास द्यायचा की आम्हाला सांभाळून घ्यायचं, समजलं का? तर जीवा म्हणतो, समजलं समजलं, मला तरी समजलंय. त्यानंतर जीवा पार्थला म्हणतो, बडे भैया नको ना तुझ्या बायकोला चळवूस, नाहीतर माझी सुद्धा बायको निघून जाईल हां. असं म्हणत जीवाला पार्थ म्हणतो, नाही मी माझ्या बायकोला त्रास देणार नाही. काव्या म्हणते, खरंच? तर पार्थ म्हणतो, वचन दिलंय मी तुला. आता मात्र काव्या खुश होते, ती पार्थचं लगेच मिठी मारते. तर जीवा म्हणू लागतो, मी पण. असं म्हणत आता जीवाने सुद्धा इथे नंदिनीला वचन दिलेलं असतं. तर विक्रम म्हणतात, बरं तुमचं आता सगळं बोलून झालं असेल तर आता त्या पोरींना किती तात्कळ ठेवणार आहात आणि घरच्या लक्ष्मींना असं दरवाजात उभं ठेवायचं असतं का? चला चला बरं या, गृहप्रवेश करा. तर मानिनीताई म्हणतात, नाही असं कसं, मी तर कोणाला आत येऊ देणारच नाही. तर आता सर्वजण एकमेकांकडे पाहू लागतात. तर विक्रम म्हणतात, मानिनी अगं काय आहे? तर मानिनीताई म्हणतात, ओ बरोबरच आहे, उखाणे घेतल्याशिवाय मी कोणालाही आत येऊ देणार नाही. आता मात्र जीवा म्हणतो, अरे देवा. तर आता नंदिनी जीवाकडे पाहते. तर विक्रम म्हणतात, हो अगदी बरोबर, मी तर विसरूनच गेलो होतो. घ्या रे चला, फर्स्ट क्लास असे उखाणे घ्या. आणि पोरांनो, ते जुने उखाणे नको हा, भाजीत भाजी मेथीची वगैरे. तर सर्वजण त्याला विरोध करतात आणि म्हणू लागतात, हो हे मात्र अगदी बरोबर आहे, ते भाजीत भाजी मेथीचे वगैरे उखाणं नकोय, नवीन काहीतरी होऊन जाऊ देत. तर मिथुन काका म्हणतात, हो ना, नाही तर आहे तो माहितीये का मंजू उखाणा, इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचा कवड. तर मंजूताई म्हणतात, ओ तुमचं हे भूगोलाचं पुस्तक तुमच्याचकडे राहू देत. तर त्यानंतर मिथुन काका म्हणतात, म्हणजे असा कुठला उखाणा नको म्हणजे झालं.
पार्थ म्हणतो असं काही होणार नाही. आम्ही जो उखाणा घेणार ना तो आउटस्टँडिंगच असणार. तर जीवा म्हणतो मग काय, आपले उखाणे तर एकदम हटके असणार आहेत. तर त्यानंतर काव्य आता युगलला म्हणते, मी काय म्हणते युगल, तुझा हा जो कॅमेरा बंद ठेवलायस ना तो जरा चालू करशील का? म्हणजे आमचे हे व्हिडिओ जे काढणार आहेस ना तू उखाण्यांचे, ते मिलियन्सपर्यंत जाणार आहेत बघ तू. या उखाड्यांना मिलियन्सपर्यंत व्ह्यूज मिळतात की. तर नंदिनीसुद्धा म्हणते हो अगदी खरंय, कारण आमच्या प्रेमाची परिभाषा आम्ही या उखाण्यातूनच व्यक्त होणार आहोत. तर त्यावेळी काव्या नंदिनीला म्हणते, चला चला नंदिनीताई सुरुवात करा, कारण तुम्हीच तर मोठे आहात. तर नंदिनी म्हणते, नाही काव्या, मी जरी तुझी मोठी बहीण असली तरीसुद्धा तू माझी मोठी जाऊ आहेस. आता तू नात्याने मोठी आहेस, त्यामुळे या घरची थोरली सून आणि माझी मोठी जाऊबाई, या नात्याने उगाणा घेण्याचा मान तुझाच आहे. तर पार्थ म्हणतो हो, हा मान तुमचाच. काव्या म्हणते ताई, परंतु आता काव्याला काही पर्याय नसतो, कारण पार्थने सुद्धा आग्रह केलेला असतो. आणि म्हणूनच आता काव्या उखाणा घेत म्हणते, गावच्या वेशीवर बहरला पळस, गावच्या वेशीवर बहरला पळस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस, सुखाच्या या मंदिराला सौभाग्याचा कळस. कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, कळस आहे सोन्याचा, हर्ष आहे धन्याचा, नाव घेते राखून या मान वडीलधाऱ्यांचा, नाव घेते राखून या मान वडीलधाऱ्यांचा. मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, मोहित्यांची धाकटी मी देशमुखांची थोरली, पहाट घेऊन आली आता काळ रात्र सरली, पहाट घेऊन आली आता काळ रात्र सरली. आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, आनंदाच्या काव्याचा ग समजला अर्थ, आणि 7 जन्म माझे झाले देशमुखांचे हे पार्थ, 7 जन्म माझे झाले देशमुखांचे हे पार्थ. आता मात्र काव्याचा हा भल्याला मोठा उकाणा सगळ्यांच्याच मनाला अगदी चटकार येणारा होता आणि एवढा मनाला भावणारा होता की सर्वजण टाळ्या वाजवत काव्याचं कौतुक करू लागतात. युगल तर कौतुक करत म्हणतो, क्या बात आहे वहिनी, याला उखाणा म्हणतात, म्हणजे वहिनी ग्रेट आणि त्या तिचा उखाणा थेट, असं म्हणत युगलने तर आता काव्याचं कौतुक केलेलं असतं. पार्थ तर अभिमानानेच काव्याकडे पाहतो, तिचा हात हातात घेतो आणि तिचं कौतुक करू लागतो. तर मानिनीताई सुद्धा कौतुक करत काव्याला म्हणतात, खूपच छान काव्या, अगदी मस्त होता उखाणा. तर विक्रम म्हणू लागतात, हो सुनांचे उखाणे तर ग्रेट आहेतच, परंतु माझ्या पोरांचे उखाणे पण काही कमी नसणार आहेत, अगदी तोडीस तोड सरस असणार आहेत. होऊन जाऊन देत पार्थ, असं म्हणत सर्वजण आता पार्थला प्रोत्साहन देत असतात. तर पार्थ म्हणतो, सरस वगैरे नाही, पण माझा आपला साधा आणि सरळ उखाणा असेल. तर मिथून काका म्हणतात, साध्या माणसाचा सरळ उखाणा घ्या, आपलं उखाणा होऊन जाऊ देत. तर काव्या म्हणते, नाही, साधा असला तरी सरसच असणार ना, घ्या आता देशमुखानं उखाणा. तर आता पार्थ उखाण्यातून व्यक्त होत म्हणतो, मोहित्यांची लेक लाखात एक, मोहित्यांची लेक लाखात एक, धरतो मी हात इरादे मझे नेक, धरतो मी हात इरादे मझे नेक. असं म्हणत काव्याचा हात हातात घेत पुढेच म्हणू लागतो, लाख इच्छा मनी जन्म घेते नव्यानं, संसाराच्या या वेळीवर 2 कळ्या याव्यात. आता मात्र जीवा हसतच म्हणतो, क्या बात आहे बडे भैया. यावर सर्वजण पार्थचं कौतुक करू लागतात आणि म्हणू लागतात, किती घाई आहे याला. तर पार्थ म्हणतो, थांबा थांबा, अजून उखाणा संपला नाहीये. पार्थ पुढे म्हणतो, आता साऱ्या संकटांच्या सावल्या सराव्यात, आता साऱ्या संकटांच्या सावल्या सराव्यात, येत्या परीक्षेत काव्या IAS व्हाव्यात, येत्या परीक्षेत काव्या IAS व्हाव्यात. आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवतात आणि पार्थच्या उखाण्याचं कौतुक करू लागतात. आता नंदिनी तर शिट्टी वाजवते आणि पार्थचं कौतुक करते. तर जीवा म्हणतो, खरंच कसला उखाणा घेतलाय, जबरदस्त. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नंदिनीचा उखाणा. नंदिनी आता उखाण्यातून व्यक्त होत म्हणते, लोण्याहूनही मऊ माझ्या सासरची माया, लोण्याहूनही मऊ माझ्या सासरची माया, आहे लाख मोलाचा माझ्या भाबडाचा राया, आहे लाख मोलाचा माझ्या भाबडाचा राया. मन म्हणे हेच घर हाच पती हवा, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, 7 जन्म साथ द्यावत नंदिनीचे जीवा, 7 जन्म साथ द्यावत नंदिनीचे जीवा. असं म्हणत नंदिनी जीवाचा हात हातात घेते. तर जीवा आता उखाणातून व्यक्त होत म्हणतो, कळस मानलं स्वतःला तरी तुळस असते बाई, कळस मानलं स्वतःला तरी तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील नगर रुखमाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील नगर रुखमाई. आता मात्र सर्वजण टाळ्या वाजवतात आणि जीवाचंही कौतुक करू लागतात. आता नंदिनी तर शिट्टी वाजवते आणि पार्थचं कौतुक करते. तर जीवा म्हणतो, खरंच कसला उखाणा घेतलायस, जबरदस्त. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो नंदिनीचा उखाणा. नंदिनी आता उखाणातून व्यक्त होत म्हणते, लोण्याहूनही मऊ माझ्या सासरची माया, लोण्याहूनही मऊ माझ्या सासरची माया, आहे लाख मोलाचा माझ्या भाबडाचा हाया, आहे लाख मोलाचा माझ्या भाबडाचा राया.
मन म्हणे हेच घर हाच पती हवा, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, 7 जन्म साथ द्यावत नंदिनीचे जीवा, 7 जन्म साथ द्यावत नंदिनीचे जीवा, असं म्हणत नंदिनी जीवाचा हात हातात घेते. तर जीवा आता उखाण्यातून व्यक्त होत म्हणतो, कळस मांडलं स्वतःला तरी तुळस असते बाई, कळस मांडलं स्वतःला तरी तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील नग रुखमाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील नग रुखमाई. आता मात्र सर्वजण टाळा वाजवतात आणि जीवाचंही कौतुक करू लागतात. एकापेक्षा एक असे देशमुखांच्या मुलांनी आणि तोडीस तोड देशमुखांच्या सुनांनी, मोहित्यांच्या लेकींनी उखाणे घेतलेले असतात. आता काव्य आणि नंदिनी एकत्रच माप ओलांडत